नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या सर्व चिमुकल्या लेकरांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मुलांनो, चौकोन या प्रकरणातील सराव संच 38 आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे। चौकोन म्हणजे काय, चौकोनाचे शिरोबिंदू कसे असतात, चौकोनाच्या बाजू कोणत्या, चौकोनाचे लगतच्या बाजू, चौकोनाच्या सम्मुख बाजू, चौकोनाचे सम्मुख कोन, चौकोनाचे लगतचे कोन, चौकोनाचा कर्ण, या सर्व बाबीवर आधारित तुम्हाला एक व्हिडिओ तयार करून पाठवलेला आहे बेटा। आणि त्याच भागावर आधारित आपल्याला या ठिकाणी सराव संच 38 सोडवायचा आहे। इथं प्रश्न पहिलाच आहे, चौकोन XYZW काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। जसं तुम्हाला एक चौकोनाची आकृती काढून ह्या सर्व बाबी समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला होता, त्याच बाबी तशाच प्रकारे फक्त इथं चौकोनाचं नाव बदललेलं आहे आणि या बाबीमध्ये आपण या नावाच्या आधारे आपण या ठिकाणी आता चौकोनाचं नाव लिहायचं आहे। चौकोनाचे सम्मुख कोन लिहायचे, लगतचे कोन लिहायचे, लगतच्या बाजू लिहायच्या, सम्मुख बाजू लिहायच्या आणि चौकोनाच्या कर्णाचं नाव सुद्धा लिहायचं बेटा। तर हे सर्व भाग आपण लिहिण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांना अजून एकदा विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करावं व बेलचं बटन क्लिक करावं, जेणेकरून मी पाठवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल व तुम्ही व मी मिळून गणित या विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकू। मुलांनो, इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या गणिताचा प्रत्येक सराव संच व प्रत्येक सराव संचामध्ये प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे। प्लेलिस्ट कशी काढायची बेटा, तर तुम्ही जे आता व्हिडिओ बघत आहात, व्हिडिओच्या खाली जे नाव आपलं नाव येत आहे SS कदम सर, त्या नावावर क्लिक केल्यानंतर काही तुम्हाला ऑप्शन पुढे ओपन होतील। त्याच्यामध्ये व्हिडिओज म्हणून पहिलं ऑप्शन असते, त्यानंतर नंबर 2 ला प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन असते। तर ते प्लेलिस्ट मध्ये जर आपण गेलं तर तुम्हाला इयत्ता 6वीचे जे व्हिडिओ पाहिजेत, इयत्ता 6वीचे भेटतील, 5वीचे भेटतील, 7वीचे, 8वीचे, 9वीचे, 10वीचे, कोणत्याही वर्गाचे प्रकरण वाईज आपल्याला व्हिडिओ त्या ठिकाणी मी अपलोड केलेले आहेत। आपण कोणत्याही प्रकरणाचा कोणत्याही इयत्तेचा आपण अभ्यास करू शकता बेटा। तर अशा प्रकारे आता या ठिकाणी आपल्याला या सराव संच 38 ला सोडवण्यास सुरुवात करायची आहे। तर मुलांनो, चौकोन XYZW काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, सम्मुख कोनांच्या जोड्या लिहा। सम्मुख कोन म्हणजे काय, समोरासमोर असलेले कोन, समोरासमोर, आता समोरासमोर W आहे, Z आहे, दोन्ही सुद्धा कोन एकमेकांच्या समोर आहेत असं वाटते बाबा, पण त्याला सम्मुख म्हणायचं नाही। तर सम्मुख म्हणजे ज्या दोन कोनांची दिशा एकमेकांच्या समोरासमोर आहे। बघा आता कोन W आणि कोन Y या दोघांची दिशा कशी आहे, एकमेकांच्या समोरासमोर, यांचं मुख आहे समोरासमोर यांची दिशा। आणि दुसरी बाजू काय असते सम्मुख कोनामध्ये, सम्मुख कोनामध्ये एकही सामायिक भुजा नसते बेटा। आता हे कोन W म्हणजे काय झाला, कोन XWZ झाला आणि कोन Y म्हणजे कोणता झाला, कोन XYZ झाला। या दोन कोनामध्ये बाजू ज्या आहेत याच्या XW आहे आणि WZ आहे आणि Y कोणाची बाजू कोणती आहे, कोन XY, बाजू XY आणि बाजू YZ। तर या दोनही कोनामध्ये सामायिक बाजू नसते सम्मुख कोनामध्ये, हे लक्षात ठेवायचं। मग कोन W आणि कोन Y हे सम्मुख कोन आहेत, कोन X आणि कोन Z हे काय आहेत, सम्मुख कोन आहेत। आपण या कोनांचं 3 अक्षरी नाव लिहून याला सम्मुख कोनांच्या जोड्या लिहू शकतो बेटा। तर पहिली जोडी आहे कोन XWZ व कोन, आता बघा ही कोन XWZ आणि याच्या सम्मुख, याचं मुख कोणीकडे आहे बेटा, इकडे आहे आणि याच्या सम्मुख कोणती आहे, कोन XYZ। आणि दुसरी जोडी आहे, या ठिकाणी दोनच जोड्या आहेत। पहिली जोडी ही लिहिली, दुसरी जोडी आहे कोन X आणि कोन Z। कोन X चं वाचन आपण दोन प्रकारे करू शकतो, कसं, कोन WXY किंवा कोन YXW किंवा कोन X, 3 प्रकारे आपण याचं वाचन करू शकतो। मग आता आपण याला लिहूयात कोन WXY, कोन WXY व कोन, आता WXY चा सम्मुख कोन कोणता बेटा, कोन WZY। अशा प्रकारे ह्या सम्मुख कोनाच्या जोड्या आपण या ठिकाणी लिहिल्या। आता सम्मुख बाजूंच्या जोड्या, जसं तुम्हाला आता सांगितलं, सम्मुख म्हणजे समोरासमोर मुख असणाऱ्या, समोरासमोर यांची दिशा असणाऱ्या। सम्मुख बाजू म्हणजे या बाजूच्या समोरची बाजू कोणती, ही बाजू YZ, XW च्या समोरची बाजू YZ आणि WZ च्या समोरची बाजू XY, म्हणजे या दोन बाजूंमध्ये सामायिक शिरोबिंदू कोणताही नसतो। अशा प्रकारच्या दोन बाजूंना म्हणायचं सम्मुख बाजू। मग सम्मुख बाजूच्या जोड्या कोणत्या मिळतात बेटा, बाजू XY, पहिली आहे बाजू XY व बाजू WZ। आणि दुसरी आहे
बाजू XW व बाजू, आता बाजू XW ची सम्मुख बाजू कोणती? बाजू WZ. तर ह्या सम्मुख बाजूंच्या जोड्या झाल्या बेटा. तर आता लगतच्या बाजूंच्या जोड्या. आता लगतच्या बाजू म्हणजे काय? लगत म्हणजे लागून असलेल्या. आता ही बाजू XW आहे, या XW बाजूला लगतच्या दोन बाजू असतात. प्रत्येक बाजूला लगतच्या दोन बाजू असतात. आता समजा हा बोर्ड आहे बेटा. आता या बोर्डाला ही बाजू आहे, या बाजूला लगतची बाजू ही सुद्धा आहे, या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला ही सुद्धा आहे. म्हणजेच प्रत्येक बाजूला दोन लगतच्या बाजूला असतात आणि प्रत्येक बाजूला सम्मुख बाजू एकच असते, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि लगतच्या बाजू दोन असतात. लगतच्या बाजूचा गुणधर्म काय असतो? तर या लगतच्या बाजूमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. आता जसं बाजू XW आणि बाजू WZ मध्ये हा W काय आहे? सामायिक शिरोबिंदू आहे. तसंच बाजू XW आणि बाजू XY मध्ये हा X काय आहे? सामायिक शिरोबिंदू आहे. जसं या बोर्डावर बघितलं आपण, तर या बाजूमध्ये आणि या बाजूमध्ये हा बिंदू सामायिक शिरोबिंदू आहे. तसंच या बाजूमध्ये आणि या बाजूमध्ये हा बिंदू काय आहे? सामायिक शिरोबिंदू आहे. तशाच प्रकारे या ठिकाणी आपण लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहू शकतो. बाजू XY, लगतच्या बाजूंच्या चार जोड्या असतात मुलांनो. बाजू XY, बाजू YZ. आता ही पहिली जोडी झाली. बाजू XY ची बाजू YZ ही एक लिहिली आणि बाजू XY ची बाजू कोणती? XW. आता हे दोन जोड्या झाल्या बेटा. म्हणजे XY बाजूच्या दोन आपण लगतच्या जोड्या लिहिल्या. आता बाजू WZ च्या लिहूयात. बाजू WZ व बाजू व लिहा किंवा कॉमा लिहा. बाजू WZ ची लगतची बाजू कोणती? बाजू XW. आणि बाजू WZ चीच लगतची बाजू WZ ची लगतची बाजू कोणती? बाजू YZ. आता तुम्ही म्हणशाल इथं XY च्या दोन जोड्या घेतल्या आणि WZ च्या घेतल्या, मग यांच्या कुठे गेल्या? यांच्या जोड्या यांच्या जोड्यामध्येच आलेल्या आहेत. म्हणजेच हे आता समजा XW बाजू घेतली, XW च्या दोन लगतच्या बाजू कोणत्या? XY आणि WZ. यांचा समावेश याच्यामध्ये आला का बघा बरं. XW कुठं आहे? इथे XW ची लगतची बाजू कोणती? XY. आणि अजून कुठं आहे? XW इथं आहे. XW ची लगतची बाजू दुसरी कोणती? तर WZ. अशा प्रकारे या दोन बाजूंचा सुद्धा समावेश आपल्याला, या दोन बाजूंच्या लगतच्या बाजूंचा समावेश सुद्धा या चार जोड्यामध्ये आलेला आहे. कोणतीही एक बाजू घेतली आणि त्या बाजूच्या दोन लगतच्या जोड्या लिहिल्या आणि याच्या समोरची बाजू घेतली, मग याच्या सुद्धा दोन लगतच्या जोड्या लिहिल्या, तर याच्यामध्ये सगळ्याच बाजूंच्या लगतच्या जोड्यांचा समावेश होऊन जातो. म्हणजे अशा प्रकारे एकूण एका चौकोनामध्ये चार लगतच्या बाजूंच्या जोड्या असतात आणि सम्मुख बाजूंच्या जोड्या किती असतात? दोन असतात. तसंच चार सम्मुख कोणांच्या सम्मुख कोणाच्या जोड्या किती असतात? सम्मुख कोणाच्या जोड्या दोन असतात आणि सम्मुख बाजूंच्या जोड्या सुद्धा किती असतात? दोन असतात. आणि लगतच्या कोणांच्या जोड्या चार असतात आणि लगतच्या बाजूंच्या जोड्या सुद्धा किती असतात बेटा? चार असतात. तर इथं आता आपल्याला लगतच्या कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत. मग आता लगतच्या कोण कोणत्या आहेत? लगतचे कोण, जसं तुम्हाला सांगितलं होतं, सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरले कोण, यांच्यामध्ये एकही सामायिक भुजा नसते. तर लगतच्या कोणामध्ये सामायिक भुजा असतात बेटा. आता जसं इथं कोण W आहे आणि कोण Z आहे, हे दोन कोण जर घेतले तर कोण XWZ ही कोण W चं नाव झालं आणि कोण WZY हे कोण Z चं नाव झालं. या दोन्ही कोणामध्ये ही WZ बाजू कशी आहे? सामायिक आहे, सारखी आहे. मग या दोन कोणांना म्हणायचं लगतचे कोण. दोन कोणामध्ये एक सामायिक बाजू असते. कोण XWZ व कोण WZY. आणि दुसरी जोडी, आता XWZ आणि WZY लिहिलं. आता WZY आणि ZYX. कोण WZY व कोण
झड वाय एक्स, म्हणजे हे झड आणि वाय हे कोण दोन कसे आहेत, लगतचे आहेत एकमेकांचे. आणि कोण झड वाय एक्स आणि कोण वाय एक्स डब्ल्यू, कोण झड वाय एक्स व कोण वाय एक्स डब्ल्यू. आणि शेवटची जोडी आहे झड वाय एक्स आणि वाय एक्स डब्ल्यू लिहिलं. आता एक्स डब्ल्यू झड आणि डब्ल्यू झड वाय, सॉरी एक्स डब्ल्यू झड वाय लिहिलं, डब्ल्यू झड वाय आणि वाय झड वाय एक्स, झड वाय एक्स. आता झड वाय एक्स आणि झड वाय एक्स आणि वाय एक्स डब्ल्यू, वाय एक्स डब्ल्यू. आता वाय एक्स डब्ल्यू कोण वाय एक्स डब्ल्यू व कोण, आता हे बघा वाय एक्स डब्ल्यू आणि एक्स डब्ल्यू झड, एक्स डब्ल्यू झड. अशा प्रकारे हे आपण लगतच्या कोणांच्या चार जोड्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. लगतचे कोण, अजून एकदा सांगतो, लगतचे कोण म्हणजे ज्या दोन कोणामध्ये एक सामायिक भुजा असते त्या दोन कोणांना लगतचे कोण म्हणतात. आता या दोन कोणामध्ये कोण एक्स आणि कोण डब्ल्यू मध्ये, कोण डब्ल्यू ची बाजू कोणती, ही बाजू आणि म्हणजे एक्स डब्ल्यू आणि डब्ल्यू झड, आणि कोण एक्स ची बाजू कोणती, वाय एक्स आणि एक्स डब्ल्यू, या दोघांमध्ये ही भुजा कशी आहे, सामायिक आहे, सारखी आहे. मग अशा दोन कोणांना लगतचे कोण म्हणतात. आता चौकोनाच्या कर्णांची नावं लिहा. आता कर्ण म्हणजे काय बेटा, तर दोन सम्मुख कोणाला जोडणाऱ्या रेषाखंडाला म्हणायचं कर्ण. आता सम्मुख कोण कोणते, कोण एक्स आणि कोण झड काय आहेत, हे सम्मुख कोण आहेत तुम्हाला सांगितलेलं आहे. यांना जोडणारा, या रेषाखंड जोडलेला आहे, मग याला म्हणायचं कर्ण. आणि दुसरा या ठिकाणी कोण वाय आणि कोण डब्ल्यू हे सुद्धा काय आहेत, एकमेकांचे सम्मुख कोण आहेत. मग यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच हा काय असतो, कर्ण असतो मुलांना. तर कर्णांची नावे, आता कर्ण कोणता म्हणायचं, मग कर्ण एक्स झड म्हणायचा किंवा रेख एक्स झड म्हणा. आणि दुसरा आहे हे बघा एक्स पासून ते झड पर्यंतचा रेषाखंड म्हणजे हा काय आहे, कर्ण आहे. आणि दुसरा आहे डब्ल्यू पासून ते वाय पर्यंतचा, रेख डब्ल्यू वाय. हा सुद्धा एक कर्ण आहे बेटा. आता चौकोनाची नावे वेगवेगळ्या प्रकारे लिहा. आता या चौकोन सांगितलं, या चौकोनाचं नाव वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येते. किती प्रकारे, एकूण 8 प्रकारे लिहिता येते बेटा. कसं, ही आपण घड्याळीचा काटा अशा प्रकारे फिरतो, तर या एक्स पासून सुरुवात केली, एक्स वाय झेड डब्ल्यू असंही म्हणता येते, वाय झेड डब्ल्यू एक्स असंही म्हणता येते, झेड डब्ल्यू एक्स वाय असंही म्हणता येते, डब्ल्यू एक्स वाय झेड असंही म्हणता येते. आणि तसंच घड्याळीच्या काटाच्या विरुद्ध दिशेने सुद्धा आपण नाव घेऊ शकतो. कसं, चौकोन एक्स डब्ल्यू झेड वाय असं म्हणता येते, चौकोन डब्ल्यू झेड वाय एक्स असं म्हणता येते, चौकोन झेड वाय एक्स डब्ल्यू आणि चौकोन वाय एक्स डब्ल्यू झेड. अशा प्रकारे आपण विविध प्रकारे याचं नाव घेऊ शकतो बेटा. फक्त एक गोष्ट आपण इथं चुकली नाही पाहिजे, तर एक्स पासून झेड वर उडी मारायची नाही. म्हणजे चौकोन एक्स झेड डब्ल्यू वाय अशा प्रकारचे बेडवाकडे नाव घ्यायचं नाही. म्हणजे कसं, या एक्स पासून ते रेषाखंड कुठे गेला, वाय कडे गेला आणि डब्ल्यू कडे गेला, मग याच प्रकारे आपण नाव घ्यायचं. हा रेषाखंड हा कर्ण आहे बेटा, हे चौकोनाची बाजू नव्हे, हे चौकोनाची बाजू, हे बाहेरच्या बाजू आहेत चौकोनाच्या. मग याचं नाव असं आपण एक्स डब्ल्यू झेड वाय प्रमाणे घ्या किंवा एक्स वाय झेड डब्ल्यू प्रमाणे घ्या. अशा प्रकारेच आपल्याला याचं नाव घ्यावं लागत असते. मग आपण आता अगोदर या घड्याळीच्या काटाप्रमाणे 4 नावं लिहूयात, नंतर घड्याळीच्या काटाच्या विरुद्ध दिशेने 4 नावं लिहूयात. पहिलं नाव येते आणि ही खूण काढायची, चौकोन लिहिताना पहिल्यांदा असा छोटा चौकोन काढायचा आणि पुढे नाव लिहायचं चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू. चौकोन, आता इथे एक्स पासून सुरू केलं, वाय पासून सुरू करा, चौकोन वाय झेड डब्ल्यू एक्स. आता कुठून सुरू करा, झेड पासून सुरू करा, चौकोन झेड डब्ल्यू एक्स वाय. आता कुठून सुरू करा, डब्ल्यू पासून, चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड. आता कुठून सुरू करा, आता एक्स पासून सुरू केलं होतं आपण या दिशेनं, आता एक्स पासून सुरू करा या दिशेनं, म्हणजे चौकोन एक्स डब्ल्यू झेड वाय, चौकोन एक्स डब्ल्यू झेड वाय.
त्यानंतर आता एक्स डब्ल्यू झेड वाय, आता असं सुरू करायचं, डब्ल्यू झेड वाय एक्स, डब्ल्यू झेड वाय एक्स, डब्ल्यू झेड वाय एक्स, नंतर आता झेड वाय एक्स डब्ल्यू, झेड वाय एक्स डब्ल्यू, आणि शेवटचा आहे चौकोन वाय एक्स डब्ल्यू झेड, वाय एक्स डब्ल्यू झेड. तर अशा प्रकारे आपण हे चौकोनाचे विविध प्रकारे नाव लिहू शकतो बेटा. एक तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे घड्याळाच्या दिशेने आणि एक तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, अशा प्रकारे आपण नाव लिहित असतो. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे पहिला प्रश्न सोडवला आहे. लगेच पुढचे प्रश्न आपण सोडूयात. तर मुलांनो, दुसरा प्रश्न आहे, रिकाम्या चौकटीत बहुभुजाकृतींच्या बाजूंची संख्या लिहा. बहुभुजाकृती सांगितलेल्या आहेत या ठिकाणी. या सर्व बहुभुजाकृतींच्या बाजूंची संख्या लिहायची आहे. मग आपल्याला माहित आहे, त्रिकोणाला 3 बाजू असतात, चौकोनाला 4 बाजू असतात, पंचकोनाला 5 बाजू असतात, षटकोनाला 6 बाजू असतात, सप्तकोनाला 7 बाजू असतात आणि अष्टकोनाला 8 बाजू असतात. त्या बाजूंच्या संख्येवरून आणि त्या कोणांच्या संख्येवरून त्या आकृतीला ते नाव पडलेलं असते. 3 बाजूचा आणि 3 कोणांचा कोण त्रिकोण, 4 बाजूंचा आणि 4 कोणांचा कोण चौकोन, 5 बाजूंचा आणि 5 कोणांचा कोण पंचकोन. अशाच प्रकारे या ठिकाणी या बाजूंची संख्या लिहायची आहे आणि कोणांची संख्या सुद्धा एवढीच राहते. म्हणजे चौकोनाला बाजू किती असतील बेटा 4 आणि कोण सुद्धा किती असतील 4. अष्टकोनाला अष्ट म्हणजे 8, 8 कोण आणि 8 बाजू असणाऱ्या आकृतीला अष्टकोन म्हणतात. पंच म्हणजे 5, 5 कोण आणि 5 बाजू असणाऱ्या आकृतीला पंचकोन म्हणतात. सप्त म्हणजे 7, सप्तकोन, 7 बाजू आणि 7 कोण. आणि षटकोन म्हणजे 6 बाजू आणि 6 कोण असणाऱ्या आकृतीला षटकोन असं म्हणतात बेटा. अशा प्रकारे आपण हा दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. तर तिसरा आणि चौथा प्रश्न काय म्हणते बघा. तुम्ही तुमच्या लेवलला ते तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवायचा आहे. आपल्या परिसरात आढळणारी बहुभुजाकृतींची उदाहरणे शोधा, त्यांच्या आकृत्या काढा. जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, सदाफुलीचं फुल असते आणि एखादं तुमचं छत्री आहे घरामधली, त्या छत्रीची सुद्धा बाहेरच्या बाजू जी असते छत्रीची ती सुद्धा कशी असते, अष्टकोन आकृती असते. तसंच विविध फुलांच्या पाकळ्यांची टोके रेघेने जोडून होणाऱ्या आकृतीमध्ये बहुभुजाकृती दिसतात, त्यांच्या आकृत्या काढा व बाजूंच्या संख्या लिहा. विविध फुलांचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आकृती काढायची आहे आणि त्यांचे बहुभुजाकृती काढून त्यांना त्यांच्या बाजूंच्या संख्या लिहायच्या आहेत. असे हे 2 प्रश्न तुमच्या लेवलला तुम्ही सोडवू शकता. आणि 5वा प्रश्न जो सांगितला, एक बहुभुजाकृती काढा व तिचे शेजारी दाखवल्याप्रमाणे त्रिकोणाकृती भाग करा, त्यावरून तिच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती होईल ते ठरवा. आता ही बहुभुजाकृती आहे बेटा. यामध्ये आता ही कोणती बहुभुजाकृती आहे बरं, तर 1 2 3 4 5 6 बाजू आहेत, म्हणजेच षटकोन आहे आणि 6 कोण आहेत, 1 कोण 2 कोण 3 4 5 आणि 6 कोण षटकोन आहे. आणि मग या षटकोनामध्ये त्रिकोण किती तयार होईल बेटा, हे दाखवण्यासाठी इथं डॉट डॉट ने त्रिकोण दाखवले आहेत. म्हणजे इथं हा 1 त्रिकोण तयार होत आहे, इथं 2 त्रिकोण, इथं 3 त्रिकोण आणि इथं 4 त्रिकोण. आणि एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते मुलांनो, हे आपणास माहित आहे. हे लक्षामध्ये ठेवा. एका त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश. मग या आकृतीमध्ये 1 2 3 4 त्रिकोण तयार होत आहेत, तर 180 गुणिले 4 म्हणजे 720 अंश या आकृतीचं माप असते षटकोनाचं. अशा प्रकारे आपण ठरवू शकतो. तर अशाच प्रकारची तुम्ही इथं दुसरी आकृती काढा म्हणते आणि त्यावरून त्रिकोणाकृती भाग करा म्हणून सांगितलेलं आहे. त्यावरून तिच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज किती होईल ते ठरवा असं सांगितलेलं आहे. मग इथं अष्टकोन काढला मी, बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 बाजू आहेत, 8 कोण आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 कोण, 8 कोण 8 बाजू म्हणजेच अष्टकोन. मग या अष्टकोनामध्ये त्रिकोणाकृती भाग केले. हे बघा, हे त्रिकोणाकृती एक भाग, इथं त्रिकोण तयार झाला एक, इथं दुसरा त्रिकोण तयार झाला, इथं तिसरा त्रिकोण तयार झाला, इथं चौथा त्रिकोण, इथं 5वा त्रिकोण आणि इथं 6वा त्रिकोण, म्हणजे एकूण 6 त्रिकोण तयार झाले बेटा. त्यावरून तिच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज किती होईल ते ठरवा. अष्टकोनामध्ये किती त्रिकोण तयार झाले, 6 त्रिकोण तयार झाले. अष्टकोनामध्ये 6 त्रिकोणाकृती भाग तयार झाले. 6 त्रिकोणाकृती भाग तयार झाले. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते बेटा, 180 अंश असते. आताच तुम्हाला सांगितलं
त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, हे लक्षामध्ये ठेवायचं, पक्क 180 अंश असते. म्हणून 6 त्रिकोणांच्या मापांची बेरीज, 6 त्रिकोण तयार झाले म्हणून 6 त्रिकोणांच्या मापांची बेरीज बरोबर किती येते बेटा? 6 गुणिले 180 अंश बरोबर आहे 6 0 0 6 7 42 6 8 48 ला 8 4 4 6 1 6 6 आणि 4 किती बेटा? 10 म्हणजेच 1080 अंश. म्हणून अष्टकोनाचे माप अष्टकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज असंही घ्या वाटल्यास, अष्टकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किंवा अष्टकोनाचे माप असंही लिहिता येते. मापांची बेरीज बरोबर आहे 1080 अंश. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवा बेटा. चौकोन जो असतो ना आपला, त्या चौकोनामध्ये 2 त्रिकोण तयार होतात बेटा. चौकोनामध्ये 2 त्रिकोण कसे तयार होतात? आता या ठिकाणी चौकोन काढला मी, मग 2 त्रिकोण इथून जर मध्ये एक असा कर्ण काढला तर इथं 2 त्रिकोण तयार झाले. मग या चौकोनाचं माप किती असते मुलांनो? 180 आणि 180 360 अंश. 2 त्रिकोण तयार झाले म्हणजे या त्रिकोणाचं माप 180 अंश आणि या त्रिकोणाचं माप 180 अंश, म्हणजेच 360 अंश चौकोनाचं माप होते. पंचकोनामध्ये 3 त्रिकोण तयार होतात, षटकोनामध्ये 4 त्रिकोण तयार होतात आणि सप्तकोनामध्ये 5 त्रिकोण, अष्टकोनामध्ये 6 त्रिकोण. म्हणजेच एक एक आपला त्रिकोण काय होत आहे? वाढत आहे. जसं चौकोनापासून सुरू केलं, त्रिकोणामध्ये 1 त्रिकोण, चौकोनामध्ये 2 त्रिकोण, पंचकोनामध्ये 3 त्रिकोण, षटकोनामध्ये 6 त्रिकोण, सप्तकोनामध्ये 7 त्रिकोण, चौकोनामध्ये 2 त्रिकोण, पंचकोनामध्ये 3 त्रिकोण, षटकोनामध्ये 4 त्रिकोण, सप्तकोनामध्ये 5 आणि अष्टकोनामध्ये 6 त्रिकोण होतात. म्हणजेच हे 6 ने 180 ला गुणल्यानंतर 1080 येते. तसंच आपण कोणत्याही आकृतीला 2 न कमी करायचं. म्हणजेच चौकोन असेल तर चौकोन मधून 2 कमी केले तर किती होतात? 2. 4 मधून 2 गेले तर 2. 2 गुणिले 180 360 अंश. पंचकोन असेल तर पंचकोन मधून 5 मधून 2 कमी केले 3 त्रिकोण. 3 त्रिकोण गुणिले 180 18 त्रिक 54 म्हणजे 540 अंश. षटकोन म्हणजेच 6 कोण असतात, परंतु याच्यामध्ये त्रिकोण किती होतात? 6 मधून 2 कमी केले, 6 मधून 2 जर कमी केले तर 4 होतात. 4 त्रिकोण तयार होतात आणि 4 त्रिकोणाचा 18 चौक 72 म्हणजे 720 अंश. तसंच सप्तकोनामध्ये 7 बाजू असतात, 7 कोण असतात, त्याच्यातून 2 मायनस केले 7 मधून तर किती होतात? 5. म्हणजे 5 त्रिकोण तयार होतात आणि 18 पंचे 90 म्हणजे 900 अंशाचं माप असते. तसंच अष्टकोनामध्ये 8 बाजू 8 कोण असतात, त्याच्यामधून 2 कमी केले तर 6 झाले, 6 त्रिकोण तयार होतात. म्हणजेच 6 गुणिले 180 केलं तर 1080. म्हणजेच n-2 केलं, n-2 म्हणजेच n म्हणजे बाजूंची संख्या गृहीत धरली, बाजूंची संख्या 8 असेल तर n-2 म्हणजे 6 त्रिकोण तयार होतात आणि त्या 6 त्रिकोणाला 180 ने गुणलं तर 1080 हे आपलं या अष्टकोनाचं माप प्राप्त होते. कोणत्याही बहुभुजाकृतीचं माप अशा प्रकारे आपण काढू शकत असतो, हे लक्षामध्ये ठेवा बेटा. तर अशा प्रकारे आपण सराव संच 38 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे व चौकोन हे प्रकरण सुद्धा येथे पूर्ण केलेलं आहे. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करा. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय गुरु.